हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये स्वागत. विद्यार्थ्यांनो, आपण नुकतंच प्रोकॅरियोटिक सेल संदर्भातली जी माहिती आहे ती माहिती संपवलेली आहे. परत एकदा विनंती करू इच्छितो सर्व विद्यार्थ्यांना की विद्यार्थ्यांनो, आपण जी स्वप्न इयत्ता 11वी सायन्स मध्ये पाहिलेली आहेत की आपल्याला नीट सारख्या परीक्षा द्यायच्या आहेत आणि नीट सारख्या परीक्षा देण्यासाठी आपल्याला अतिशय महत्त्वाचा विषय असणारा जो बायोलॉजी आहे, ज्यामध्ये एकट्या विषयाला 50% मार्क आहेत संपूर्ण नीटच्या तुलनेत. तर माझी सर्व विद्यार्थ्यांना अशी विनंती आहे की बेटा, प्रत्येक व्हिडिओ हा शेवटपर्यंत अगदी काळजीपूर्वक बघणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपल्या संपूर्ण प्रकारच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत अगदी त्या क्लिअर होतील आणि एकदा कन्सेप्ट क्लिअर झाल्या की यू आर कॅपेबल टू आन्सर एनी टाईप ऑफ द क्वेश्चन्स. कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाची उत्तर आपल्याला सहजासहजी आरामात देता येतील. चला तर मग वळूया. वी जस्ट नीड टू मूव्ह वन ऑफ द most important type of the content of the chapter, eukaryotic cell. अजून एक विनंती बेटा, हा चॅप्टर सुरुवात करण्याच्या पूर्वीच मी बोललो होतो की दिस इज द ब्रेन, दिस इज द हार्ट ऑफ द ऑल बायोलॉजी. ज्या विद्यार्थ्याला हा चॅप्टर अतिशय सुंदर कळतो, जो विद्यार्थी हा चॅप्टर समजून घेण्यासाठी खूप प्रयत्न करतो, अशा विद्यार्थ्याला पुढील बायोलॉजीचे 11वी असेल किंवा 12वी असेल अगदी इझिएस्ट वे म्हणजे सगळ्यात सोपं, अतिशय सोपं आपल्या सर्वांना जाणार आहे. तर ठीक आहे, मग आपण आपल्या वळू विषयाकडे, आपल्या मुद्द्याकडे. तर आज बघायचं यूकॅरियोटिक सेल काय आहे त्या संदर्भातली माहिती. यूकॅरियोट इन्क्लूड ऑल द प्रोटिस्ट, म्हणजे प्रोटिस्ट म्हणजे स्मॉल ऑर्गॅनिल्स किंवा स्मॉल ऑर्गनचा, स्मॉल ऑर्गॅनिझमचा असा एक गट, एक समूह आहे ज्याला आम्ही प्रोटिस्ट असे म्हणतो. ज्यात काही बऱ्याच अंशी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम येतात. प्लांट्स आपल्या सर्वांना माहिती आहेत, ॲनिमल माहिती आहेत आपल्या सर्वांना, आणि फंजाय ज्याला आपण बुरशी म्हणतो ती सुद्धा माहिती आहे. तर अशा पद्धतीनं ह्या 4 मेन घटकांचा समावेश या यूकॅरियोटिक ॲनिमल मध्ये होतो किंवा यूकॅरियोट्स मध्ये होतो. आता आपण प्रोकॅरियोट बद्दल जर जाणत असाल, त्याबद्दल आपल्याला माहिती असेल, तर त्याच्या टोटली अपोजिट मधले जे इश्यूज आहेत ती इथं आपल्याला चर्चेला यायचे आहेत. दुसरा मुद्दा म्हणतो, इन दिस सेल एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन होतं. म्हणजे कंपार्ट आहेत, एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंट्स आहेत. एक सेल आहे, त्या सेलच्या मध्ये न्यूक्लियस, न्यूक्लियसला आवरण, क्लोरोप्लास्ट त्याला वेगळं आवरण, पुन्हा मायटोकॉन्ड्रिया त्याचं त्याला वेगळं आवरण. अशा अनेक प्रकारची जी आवरणं आहेत ती आवरणं त्या ऑर्गनेल सहित सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट आहेत. तर अशा रचनेला मग आपण म्हणायचं एक्सटेन्सिव्ह कंपार्टमेंटलायझेशन ऑफ द सायटोप्लाझम. सायटोप्लाझम युनिफॉर्म नाही, युनिफॉर्म नाही म्हणजे एक समान नाही, ते त्याच्यात कंपार्टमेंट आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर जाऊ पुढे, थ्रू प्रेझेन्स ऑफ द मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स. विद्यार्थ्यांनो, मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स जे आहेत ते यूकॅरियोटिक सेल मध्ये दिसून येतात. यूकॅरियोटिक सेल मध्ये आणि जे प्रोकॅरियोटिक सेल मध्ये मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनेल शुड नॉट बी प्रेझेंट, and in this type of the cell there is a presence of membrane bound organelles. आणि मग मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनिल्स आहेत म्हणून तर विद्यार्थ्यांनो कंपार्टमेंट झालेले आहेत, म्हणजे सायटोप्लाझमचं ह्याच मुळे कंपार्टमेंटलायझेशन झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जाऊ, दिस सेल हॅज अ वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस. विद्यार्थ्यांनो, ह्या सेल मध्ये वेल ऑर्गनाइज्ड झालेला म्हणजे असा सुसंघटित अशा स्वरूपाचा न्यूक्लियस विद्यार्थ्यांनो त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. जो वेल ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस हा प्रोकॅरियोटिक सेल मध्ये म्हणजेच बॅक्टेरियामध्ये नव्हता. विथ न्यूक्लियर एन्व्हेलोप, त्या न्यूक्लियसवर आवरण आहे, दुहेरी आवरण आहे. म्हणजे न्यूक्लियसवर
आणि हीच चर्चा ज्यावेळेस आपण प्रोकॅरियोटिक बद्दल करत होतो, देअर इज अ नॉट ऑर्गनाइज्ड न्यूक्लियस वेअर फाउंड इन द प्रोकॅरियोटिक सेल and also these nuclei do not show the presence of nuclear envelope. बेटा एनवेलोपचा अर्थ लिफाफा म्हणजे न्यूक्लियस वरच्या आवरण कशावरचे आवरण असो त्याला आपण एनवेलोप असे म्हणतो. तर इथं न्यूक्लियस पण वेल ऑर्गनाइज्ड आहे, त्या न्यूक्लियस वर आवरण सुद्धा आहे. नेक्स्ट बेटा पुढे चला. यूकॅरियोटिक सेल हॅव व्हरायटी ऑफ कॉम्प्लेक्स लोकोमोटरी अँड सायटोस्केलेटल स्ट्रक्चर. आता यूकॅरियोटिक सेल मध्ये ना लोकोमोटरी मीन्स काय, द पर्टिक्युलर टाइप ऑफ द स्ट्रक्चर, जसे सिलिया असेल, जसं फ्लॅजेला असतील, दीज जी स्ट्रक्चर्स आहेत, दीज स्ट्रक्चर कॅन हेल्प द सेल टू लोकोमोट. म्हणजे त्यांना एखाद्या सेलला एखाद्या ठिकाणून एका दुसऱ्या ठिकाणी जायचंय तर लोकोमोटरी स्ट्रक्चर त्यांना गरजेचे आहेत. तर असे लोकोमोटरी स्ट्रक्चर म्हणजे कोणते, हालचाल करण्यास मदत करणाऱ्या रचनांना, द स्ट्रक्चर विच कॅन हेल्प द सेल टू काय करायसाठी, द मुवमेंट करण्यासाठी. आणि सायटोस्केलेटन स्ट्रक्चर. बेटा सायटोस्केलेटन म्हणजे काय, दिस इज द स्ट्रक्चर विल हेल्प द सेल टू मेंटेन इट्स शेप. एखाद्या सेलला तिचा आकार मेंटेन करण्यासाठी एक स्ट्रक्चर आहे बेटा सायटोप्लाझमच्या आत, आणि त्या सायटोप्लाझमच्या आत असलेल्या स्ट्रक्चरला आपण सायटोस्केलेटन असे म्हणतो. म्हणून यूकॅरियोटिक सेल मध्ये, आणि हे सायटोस्केलेटन आपल्याला तिकडे दिसत नाही म्हणजे प्रोकॅरियोटिक मध्ये नाही दिसत. The eukaryotic cell have the variety of the complex means जटिल, ज्याला मराठीमध्ये म्हणू की कॉम्प्लेक्स मीन्स गुंतागुंतीचे आहेत, म्हणजे सहजासहजी वी कॅन नॉट स्टडीड देम प्रॉपरली. तर लोकोमोटरी सायटोस्केलेटन आणि लोकोमोटरी स्ट्रक्चर्स आहेत. नेक्स्ट, जेनेटिक मटेरियल जे असतं यूकॅरियोटिक सेल मध्ये, ते जेनेटिक मटेरियल क्रोमोसोमच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट आहे. कशाच्या स्वरूपामध्ये, क्रोमोसोमच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट आहे. तिकडे आपण त्याला न्यूक्लिओइडच्या स्वरूपामध्ये असतं असं म्हणलं होतं. द क्रोमोसोम इज द जेनेटिक मटेरियल नॉर्मली फाउंड इन द सेल ऑफ यूकॅरियोट्स. ओके, ऑल यूकॅरियोटिक सेल्स आर नॉट आयडेंटिकल. आता इथं बघितलं की प्रोटिस्ट मध्ये यूकॅरियोटिक सेल्स आहेत, प्लांट्स मध्ये आहेत, ॲनिमल मध्ये आहेत, फंजाय मध्ये आहेत. तर बेटा every type of such animal or every type of organism show same type of the cell नाही. प्रोटिस्ट मधली यूकॅरियोटिक सेल वेगळी असेल, प्लांट मधली वेगळी असेल, ॲनिमल मधली, फंजाय मधली, अशा ह्या कधीच त्या आयडेंटिकल नसतील. म्हणजे आयडेंटिकलचा अर्थ समान नसतील, सेम नसतील, सिमिलर नसतील. ओके, प्लांट, आता मग उदाहरण सांगा नाही करत, जसं प्लांट आणि ॲनिमल सेल्स आर डिफरंट, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल डिफरंट आहे. मग काही उदाहरणं आपल्याला सांगावी लागतील कम्पॅरेटिव्हली की हाऊ दीज सेल्स आर डिफरंट फ्रॉम इच अदर. त्या कशा आहेत सांगा मग. फॉर एक्झाम्पल, प्लांटच्या सेलला सेल वॉल आहे. डू यू अंडरस्टँड? इन द लास्ट व्हिडिओ सेक्शन वी स्टडीड अबाउट दीज थिंग्स की सेल वॉल आहे प्लांट सेलला, पण सच सेल वॉल डू नॉट शोन बाय द यूकॅरियोटिक सेल, ॲनिमल मध्ये नाही ती. तसेच बेटा प्लास्टिड काय आहे, फोटोसिंथेसिस सारख्या ज्या काही हे आहेत आपल्या प्रक्रिया आहेत, त्या प्रक्रिया घडवून आणण्यासाठी लागणारे जे पिगमेंट असतात, ते पिगमेंट तयार आणि स्टोअर करणाऱ्या रचना आहेत प्लास्टिड. वाक्य वन्स अगेन की प्लास्टिड इज अ नॉर्मली स्ट्रक्चर. ह्या भागात आपण शिकणार आहोत त्याबद्दल की ते स्ट्रक्चर फोटोसिंथेसिस साठी लागणारे पिगमेंट तयार करतात. मग असे पिगमेंट तयार करणाऱ्या सेल्स या यूकॅरियोट मध्ये नाही. तसेच लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल मीन्स काय, व्हॅक्युअल मीन्स दी ऑर्गनेल आहे हा एक, ज्याच्यामध्ये फूड मटेरियल सारखे पदार्थ स्टोअर करू शकतो, ज्याला मराठीमध्ये रिक्तिका असे म्हणतात. ते आपल्याला प्लांट सेल मध्ये दिसतात लार्ज, पण हेच आम्हाला कुणामध्ये दिसत नाहीत, ॲनिमल सेल मध्ये दिसून येत नाहीत. ओके बेटा, पुढे दीज आर दी अब्सेंट इन ॲनिमल सेल. म्हणजे कोण, आता इथं उदाहरणं दाखल विद्यार्थ्यांना आपण 1-2-3 उदाहरणं दिलीत की
सेल वॉल असेल, प्लास्टिड असेल, लार्ज सेंट्रल व्हॅक्युअल्स असतील, सच ऑर्गेनेल्स ऑर द सच स्ट्रक्चर्स नॉर्मली फाउंड इन दी प्लांट सेल बट अब्सेंट इन द एनिमल सेल. ओके, आता निघू बेटा पुढे. तर ही होती एक नॉर्मलाइज्ड टाइप ऑफ द इन्फॉर्मेशन, इंट्रोडक्टरी टाइप ऑफ द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द यूकॅरियोटिक सेल. नाउ वी नीड टू follow the most important type of the information. मग आता ते आपल्याला फॉलो करायचंय त्या इन्फॉर्मेशनला आपल्याला. आता आपल्याला सेलच्या आत जायचंय बेटा, सेलच्या मध्ये घुसायचंय आपल्याला. तर मध्ये घुसण्यासाठी बघू पहिलं काय पार करावं लागेल. अरे त्या सेलला मेम्ब्रेन आहे ना, मग तुम्ही त्या मेम्ब्रेनच्या आत जा ना, मेम्ब्रेन बघा अगोदर आणि त्या मेम्ब्रेनची स्टडी करून मग तुम्ही पुढे निघू शकता. ठीक आहे, तर मग चर्चा करू बेटा आपण त्याबद्दलची. ते काय म्हणतोय लक्ष द्या. चला तर मग आपल्याला जायचंय द डिटेल्ड स्ट्रक्चर ऑफ द मेम्ब्रेन स्टडीड ओनली आफ्टर द ऍडव्हेंट ऑफ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. बेटा हे जे स्ट्रक्चर होतं, कुणाचं स्ट्रक्चर, तर या जे सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे हे आपल्याला कळलं कधी, तर बेटा 1950च्या दरम्यान. सर तितक्या लेट का कळलं किंवा आपल्याला त्याच 1950ला का कळलं, कारण काय त्याचं, तर बेटा त्यावेळेस इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा शोध लागला आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या शोधामुळेच आपल्याला मेम्ब्रेनचं डिटेल स्ट्रक्चर समजलेलं आहे. मेम्ब्रेनचं डिटेल स्ट्रक्चर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमुळे 1950 मध्ये. केमिकल स्टडीज ऑन द सेल मेम्ब्रेन स्पेशली इन द ह्युमन आरबीसी. आता इथे काय केलेलं आहे की ह्युमनची आरबीसी, मानवी शरीरातली जी लाल रक्तपेशी आहे तिचा अभ्यास केलेला आहे. एनेबल्ड सायंटिस्ट टू डिड्यूस. मग या आरबीसीचा अभ्यास केल्यावर, ह्युमन आरबीसीचा अभ्यास केल्यावर त्या अभ्यासाने सायंटिस्टला एनेबल बनवलं. एनेबल बनवलं म्हणजे विद्यार्थ्यांना काय केलं, समर्थ बनवलं. कशासाठी, टू डिड्यूस द पॉसिबल स्ट्रक्चर ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं जे पॉसिबल स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चरचा अंदाज किंवा तर्क लावण्यासाठी मानवी शरीराच्या आरबीसी वर केलेल्या केमिकल स्टडीजचा उपयोग त्यांना झाला आणि त्याच्यानुसार मग त्यांनी ती थेरी मांडली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचं स्ट्रक्चर सांगायला सुरुवात केली. द सेल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ लिपिड. आता बेटा आता एकदा परत सांगायची गरज आलेली आहे. तर सेल मेम्ब्रेन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट युनिट ऑफ द फॅक्टर ऑफ द सेल विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन इट्स लिव्हिंग स्टेट. लिव्हिंग स्टेट मध्ये अतिशय महत्वाचा रोल प्ले करत असतं बेटा. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती आहे की खूप चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. द सेल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ. आता कुठल्याही सेलचं, सध्या सेल शिकतोय आम्ही यूकॅरियोटिक सेल, तर त्या सेलचं सेल मेम्ब्रेन, कारण त्याला तर सेल वॉल नाही म्हणून त्याचा अभ्यास नाही आपल्याला. सेल मेम्ब्रेन बनतं तर बेटा लिपिड मेम्ब्रेन बनतं. लिपिड मेम्ब्रेन किंवा लिपिड ह्या घटकाने बनतं. एमसीक्यू साठी अत्यंत महत्वाचा घटक. द सेल मेम्ब्रेन इज मेड अप ऑफ दी लिपिड दॅट आर अरेंज्ड इन बायलेयर. आता हे बायलेयर मध्ये दाखवायचंय. बायलेयर विद्यार्थ्यांनो, हे काय बेटा, हे एक लेयर आणि हे दुसरं लेयर. मी आता ही मेम्ब्रेन काढतोय मुलांनो. येस, आता हे काय बाय लेयर कोणतं, बाय म्हणजे दोन, लेयर म्हणजे त्याची थर आवरण, नंबर 1 नंबर 2. आणि हे कोण आहेत रे बेटा, तर ह्याचा एक सिंगल एक मोठा मॉलिक्यूल काढू. इथं एक मोठा मॉलिक्यूल हा अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला दाखवायचा बेटा, तो असा असतो. एक काढलाय मी. तर असे लिपिडचे बाय लेयर आहे. ओके, पुढे चला. लिपिड अरेंज्ड विदिन द मेम्ब्रेन विथ द पोलार हेड टुवर्ड्स द आउटर साइड. आता बाहेरच्या साइडनं ही पण विद्यार्थ्यांना बाहेरची साइड आहे आणि ही पण बाहेरची साइड आहे असं आपण कन्सिडर करू. तर ह्या दोन्ही ठिकाणी आपल्याला हे पोलार हेड दिसतात. याला म्हणायचं पोलार हेड, पोलार असणारे हेड.
ओके चला. ऑल्सो लिपिड अरेंज्ड विद इन द मेम्ब्रेन विथ द पोलर हेड टुवर्ड्स द आउटर साइड. बाहेरच्या साइडला विद्यार्थ्यांनो लक्ष करा, ही एक सेल आहे मुला मुलींनो, आणि या सेलच्या ह्या मेम्ब्रेनची चर्चा आपण करायला लागलो. तर त्या मेम्ब्रेनची चर्चा आपण करायला लागलेली आहे. तर त्या मेम्ब्रेनचा बाहेरचा पोलार हेड आहे असं आपण कन्सिडर करणार आहोत. दी हायड्रोफोबिक टेल. आता टेल कुठं आहे? याला म्हणायचं हेड रिजन, याला म्हणायचं टेल रिजन. ओके. आणि हा एक सिंगल लिपिड मॉलिक्यूल आहे, सिंगल. आणि त्या सिंगल लिपिड मॉलिक्यूलचे 2 पार्ट्स आहेत. द anterior part which is a swollen and considered as a head, and the part thread like structure showing called as a tail. So these two get combined together then become the single molecule of lipid. मग अशा पद्धतीनं बघा, हेड रिजन तुमच्या सर्वांना वर दिसतो, तर टेल रिजन हे बघा हे आहेत बेटा, हे याला टेल रिजन असे आपण म्हणू. चला मग. ऑल्सो लिपिड अरेंज्ड विद इन द मेम्ब्रेन विथ द पोलर हेड टुवर्ड्स द आउटर साइड. हायड्रोफोबिक टेल. आता हे हायड्रोफोबिक टेल टुवर्ड्स द इनर पार्ट. आणि इनर पार्ट हे बघा हा आहे एवढा इनर पार्ट मुलांनो. आणि ह्या इनर पार्टला आपण म्हणणार आहोत हे आहेत इनर पार्ट. आणि इनर पार्ट हा हायड्रोफोबिक आहेत. सर हायड्रोफोबिक नाही कळलं म्हणजे वॉटर रिपेलंट. याला असं सांगू बेटा आपण, वॉटर रिपेलंट. वॉटर रिपेलंट म्हणजे पाण्याला न चिटकणारे, पाण्याला दूर ढकलणारी प्रॉपर्टी ह्या टेलकडे आहे. आलं लक्षामध्ये? आणि यांच्याकडे प्रॉपर्टी कोणती आहे? यांच्याकडे प्रॉपर्टी आहे वॉटर लव्हिंग प्रॉपर्टी. मीन्स दे कॅन ऍक्सेप्ट द वॉटर. म्हणून ते हायड्रोफिलिक आणि हे हायड्रोफोबिक असं आपण त्यांना म्हणणार आहोत. निघू बेटा पुढच्या मुद्द्याकडे. दिस एन्श्योर दॅट द नॉन पोलार टेल. आता हे जे नॉन पोलार टेल आहे, नॉन पोलार, हे पोलार हेड, नॉन पोलार टेल. ओके. नॉन पोलार टेल ऑफ द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. एमसीक्यू साठी इम्पॉर्टंट. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. आता हायड्रो आणि कार्बन तुमच्या सर्वांना माहिती आहे, हायड्रोजन अधिक कार्बन या दोन गोष्टी सॅच्युरेटेड पद्धतीमध्ये आहेत. म्हणजे हे जे कार्बन आहे किंवा हायड्रोजन जे आहे ते कार्बनला सिंगल बॉन्ड न जोडलेला आहे कम्प्लिटली. ओके. देयर इज ओनली सिंगल बॉन्ड. सच स्ट्रक्चर इज कन्सिडर्ड ॲज अ सॅच्युरेटेड, ज्याला मराठीमध्ये आपण संतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतो. ते संतृप्त हायड्रोकार्बन प्रोटेक्ट फ्रॉम द ॲक्वस एन्व्हायरमेंट. आणि मग हे ॲक्वस एन्व्हायरमेंट, ॲक्वस म्हणजे जलीय असणारं, जलीय म्हणजे पाण्यासारखा घटक तिथं असणारा. तर अशा एन्व्हायरमेंटला विद्यार्थ्यांना ते काय करत असतात? प्रोटेक्ट करत असतात. हा तर विद्यार्थ्यांनो आपण बघत आहोत बेटा आता की हे जे आहे युकॅरियोटिक सेलचं प्लाझ्मा मेम्ब्रेनचा जो अभ्यास आहे तो बघत आहोत. लिपिड कंपोनंट ऑफ द मेम्ब्रेन इज मेनली कन्सिस्ट ऑफ फॉस्फोग्लिसराइड. हा जो लिपिड कंपोनंट आहे हा म्हणजे हे जे पूर्ण हेड रिजन दिसतात विद्यार्थ्यांनो, पुन्हा हे हेड रिजन आहे. याच्यामध्ये जो कंपोनंट ऑफ द सेल मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनो फॉस्फोलिपिड आहे बेटा. फॉस्फोलिपिड किंवा आपण त्याला म्हणू फॉस्फोग्लिसराइड. या अतिशय महत्वाचा घटक आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की लिपिड कंपोनंट जे असतात, मेम्ब्रेनचे कंपोनंट आहेत ते त्यामध्ये जास्त फॉस्फोग्लिसराइड आहेत किंवा ग्लिसराइड आहेत. द सेल मेम्ब्रेन ऑल्सो पजेस द प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट. माझ्या प्रिय मुला मुलींनो, बाळांनो, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट हे तुम्हाला नक्कीच त्या मेम्ब्रेन मध्ये दिसणार आहेत. मेम्ब्रेन मध्ये प्रोटीन आणि मेम्ब्रेन मध्ये कार्बोहायड्रेट हे दोन घटक असणारच आहेत. कोलेस्टेरॉल इज अ व्हेरी रिजिड. आता कोलेस्टेरॉल हे बघा इथं दाखवले तसे कोलेस्टेरॉलचे रेणू आहेत बेटा ते. आणि हे कोलेस्टेरॉल हे खूप रिजिड आहे. रिजिड याने कणखर, रिजिड याने मजबूत. तर अशा पद्धतीचे ते हार्ड असे आहेत. हेन्स हेल्प इन द स्टॅबिलिटी ऑफ द मेम्ब्रेन. मग आता अत्यंत इम्पॉर्टंट टाइप ऑफ द प्रश्न येऊ शकतो एमसीक्यू ला की कुठल्याही प्रकारच्या सेलच्या मेम्ब्रेनला
स्टॅबिलिटी देणारा हाय टेम्परेचर वरचा कोणता सबस्टन्स असतो? विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स is mainly responsible for providing the stability of the structure of the membrane at the high temperature. तर कोणता आहे तो? म्हणजे कितीही जास्त टेम्परेचर सहन करण्याची क्षमता जवळपास आपल्या ह्या कोलेस्ट्रॉल कडे आहे. त्याचमुळे मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरला हाय टेम्परेचर वर सुद्धा स्टॅबिलिटी मिळते. एमसीक्यू साठी अत्यंत गरजेचं. ओके बेटा, नेक्स्ट, द रेशो ऑफ द प्रोटीन आणि लिपिड व्हॅरीज. आपण म्हणतोय की प्रोटीन आणि लिपिड हे प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये प्रेझेंट आहेत. मग यांचा रेशो काय आहे? हाऊ मेनी अमाउंट ऑफ द प्रोटीन वेअर नॉर्मली फाउंड इन द सेल मेम्ब्रेन अँड हाऊ मेनी अमाउंट ऑफ लिपिड ऑल्सो फाउंड इन द सेल मेम्ब्रेन. तर बेटा त्याचं 52-40 असं पर्सेंटेज आहे. बघू, द रेशो ऑफ द प्रोटीन अँड द लिपिड व्हॅरीज इन अ डिफरंट सेल टाईप. म्हणजे जेवढे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सेल बघू त्या प्रत्येक प्रकारच्या सेल मध्ये डिफरंट हे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन दिसेल किंवा डिफरंट रेशो दिसेल प्रोटीनचा आणि लिपिडचा एकमेकाशी. जाऊ एक उदाहरण दिले. इन द ह्युमन बिईंग मेम्ब्रेन ऑफ द आरबीसी, तुमच्या माझ्या शरीरामध्ये प्रेझेंट असलेले जे आरबीसी आहेत त्या आरबीसीच्या मेम्ब्रेन मध्ये जवळपास 52% ऑफ द प्रोटीन आहे. 52% प्रोटीन आहे आणि 40% लिपिड आहे. हे सुद्धा एमसीक्यू साठी अत्यंत गरजेचं आहे. हे लक्षात घेणं गरजेचं. प्रश्न असा असू शकतो की इन द आरबीसी ऑफ द ह्युमन बिईंग द मेम्ब्रेन इन द मेम्ब्रेन द प्रोटीन अँड द लिपिड रेशो इज काय आहे. मग तो लिपिड आणि प्रोटीनचा किंवा प्रोटीन आणि लिपिडचा रेशो काय आहे ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जाऊ बेटा. फॉस्फोलिपिड मेन कंपोनेंट ऑफ द सेल मेम्ब्रेन. आता हे जे फॉस्फोलिपिड आहे, फॉस्फोलिपिड, तर हा फॉस्फोलिपिड मेन कंपोनेंट ऑफ द सेल मेम्ब्रेन आहे. सेलच्या मेम्ब्रेनचा मेन कंपोनेंट फॉस्फोलिपिड आहे. एमसीक्यू साठी याला सुद्धा आपण लक्षात ठेवणार आहात. विच इज द main component of the cell membrane? The phospholipid is the main component of the cell membrane. पुढे, it forms continuous structural frame of the cell membrane. मुलांनो आणि मुलींनो, structural framework of the cell membrane MCQ ला परत this type of the question also should be likely to ask की जे सेल मेम्ब्रेनचं जे काही एक स्ट्रक्चर आहे तर ते स्ट्रक्चर किंवा त्याचं जे स्ट्रक्चरल फ्रेमवर्क आहे सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चरल फ्रेमवर्कचा मेन कंपोनेंट काय आहे किंवा फ्रेमवर्क कशा पद्धतीनं आहे. तर त्याला एकच उत्तर आहे की फॉस्फोलिपिड ऍक्ट ॲज अ फ्रेमवर्क ऑफ. कशाचा फ्रेमवर्क? सेल मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरचा फ्रेमवर्क आहे. इन द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द ॲनिमल सेल, ॲनिमल सेलच्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये कोलेस्टेरॉल मॉलिक्युल्स प्रेझेंट, ओके, बिटवीन द फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल. बघा हे कोलेस्टेरॉल दाखवला विद्यार्थ्यांना इथं आणि तो प्रेझेंट आहे फॉस्फोलिपिड मॉलिक्यूलच्या मध्ये. जसे याला जर आपण फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल कन्सिडर केले तर इथं प्रेझेंट आहेत. म्हणजे ह्या दोन फॉस्फोलिपिड मॉलिक्यूलच्या मध्ये तुम्हाला प्रेझेंट असलेला कोलेस्टेरॉल मॉलिक्यूल दिसतो, जो कोलेस्टेरॉल मॉलिक्यूल सेलच्या मेम्ब्रेनला हाय टेम्परेचरवर स्टॅबिलिटी मेंटेन करून देतो. कुठं ठिकाण दिसलं की दिस कोलेस्टेरॉल विल बी नॉर्मली फाउंड बिटवीन द फॉस्फोलिपिड मॉलिक्यूल. फॉस्फोलिपिड मॉलिक्यूलच्या आतमध्ये प्रेझेंट आहे. आतमध्ये मीन्स दोन फॉस्फोलिपिड मॉलिक्यूलच्या मध्ये प्रेझेंट आहे. द लिपिड मॉलिक्यूल आर एम्पिएटिक. एमसीक्यू साठी अत्यंत महत्वाचा मुद्दा, एमसीक्यू साठी अत्यंत महत्वाचा मुद्दा की लिपिड मॉलिक्यूल इज एम्पिएटिक बिकॉज ऑफ. एम्पिएटिक आहे तर का आहे? कारण सांगा. ऐका कारण. कारण त्या लिपिड मॉलिक्यूलला दोन रिजन आहेत. एक आहे पोलार रिजन आणि दुसरा आहे बेटा नॉन पोलार रिजन किंवा नॉन पोलार एंड. दोन एंड आहेत. एक आहे पोलार एंड, दुसरा आहे नॉन पोलार एंड. याच दोन कारणामुळे आम्ही त्या लिपिडच्या मॉलिक्युल्सला
काय म्हणतो रे बेटा? एमपी. एमपीचा अर्थ दोन्हीही. एमपीचा अर्थ दोन्हीही म्हणजे पोलार आणि नॉन पोलार. पुढे चला. मेम्ब्रेन प्रोटीन क्लासिफाईड ॲज इंटिग्रल आणि पेरिफेरल. आता पुन्हा एकदा अतिशय इम्पॉर्टंट मुद्द्याकडे आपण आलेले आहेत. इम्पॉर्टंट मुद्द्याकडे आलो आपण. तो म्हणजे काय? या मेम्ब्रेन मध्ये काही प्रोटीन आहेत बेटा. तर प्रोटीन दोन प्रकारचे आहेत मुळामध्ये. मेनली दीज प्रोटीन आर क्लासिफाईड इनटू टू पार्ट. द फर्स्ट वन इज इंटिग्रल. इंटिग्रल आणि दुसरा पेरिफेरल. बेटा पेरिफेरल म्हणजे आजूबाजूला आणि इंटिग्रल म्हणजे इनसाइड, आतमध्ये. आजूबाजूला आणि आतमध्ये. देयर इज अ टू टाइप ऑफ द प्रोटीन वेर प्रेझेंट देयर. दोज प्रोटीन विच इज प्रेझेंट इनसाइड द मेम्ब्रेन पार्शियली और टोटली. टोटली तरी असतील ना, उदाहरणच बघू आपण. इकडे या. चला. मेम्ब्रेन प्रोटीन क्लासिफाईड ॲज इंटिग्रल आणि पेरिफेरल. तर पेरिफेरल आणि इंटिग्रलचा अर्थ आता प्रॅक्टिकली बघू. बेटा दिस इज द थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन. बेटा ही एवढी थिकनेस ऑफ मेम्ब्रेन आहे. ही काय आहे? एवढी जाडी आहे. आणि एवढ्या जाडीमध्ये आपल्याला एक प्रोटीन दिसतो की पूर्ण थिकनेस ऑफ द मेम्ब्रेन ऑक्युपाय केली त्यानं. म्हणजे जेवढी थिकनेस आहे त्या सेल मेम्ब्रेनची तेवढ्या थिकनेसच्या आत तो घुसलेला आहे. म्हणजे एक टोक ते दुसरंच टोक तो निघालेला आहे आरपार. सच टाइप ऑफ द प्रोटीन इज कन्सिडर्ड ॲज अ इंटिग्रल प्रोटीन. त्याला इंटिग्रल प्रोटीन म्हणायचं. आणि अजून एक प्रकारचे प्रोटीन असतात विच इज पार्शियली इन्सर्टेड इनटू द सेल मेम्ब्रेन. अर्धवटरित्या सेल मेम्ब्रेनच्या आत घुसलेले असतात. अर्धवट, पूर्णपणे नव्हे. आता इथे दिसतंय पूर्णपणेचं उदाहरण. हे काय बेटा? हे दिस इज द कंप्लीट प्रोटीन विच कॅन ऑक्युपाय द टोटल thickness of the cell membrane, but this type of the protein could not be occupy the total thickness of the cell, so that's why such protein is also called as a integral. मग आता इंटिग्रल प्रोटीन किती प्रकारचे झाले? दोन. जे पूर्ण थिकनेसला व्यापतात ते पण इंटिग्रल आहेत आणि जे अर्ध्या थिकनेसला व्यापतात त्यांना सुद्धा आपण म्हणणार आहोत इंटिग्रल. बघू. These protein called protein iceberg. Protein iceberg in the sea of the lipid. आता आइसबर्ग म्हणजे हिमपर्वत, हिमांची बर्फाची पर्वत. आणि बेटा इथं काय याला सांगितलंय की सी ऑफ द लिपिड. सी म्हणजे समुद्र. हे बघा हे सगळा समुद्र झालेला आहे. कुणाचा? लिपिडचा समुद्र आहे. आणि त्या लिपिडच्या समुद्रामध्ये कुठेतरी प्रोटीन दिसतात म्हणजे ते हिमनग आहेत. ओके. तर अशा पद्धतीनं प्रोटीन आइसबर्ग इन द सी ऑफ द लिपिड हे सुद्धा एमसीक्यू साठी अत्यंत गरजेचं आहे. कारण बघा ना किती सोपं आहे. लार्ज अमाउंट ऑफ द लिपिड वेर फाउंड देअर अँड लिटल अमाउंट ऑफ द प्रोटीन वेल समवेअर वी फाउंड इट. इट मीन्स दॅट की खूप मोठ्या लिपिडच्या समुद्रात कुठंतरी आम्हाला हिमनग दिसतात असा त्याचा अर्थ होतो. ओके. आता यो पेरिफेरल प्रोटीन. आता हे कळलं पाहिजे बेटा. हे आपल्याला नक्कीच कळलं पाहिजे. टोटल थिकनेस मध्ये जो प्रोटीन गेलेला असेल तर इंटिग्रल. अर्धवट थिकनेस मध्ये सुद्धा एंट्री केलेला प्रोटीन असेल तर तो पण इंटिग्रल. पण जो बिलकुल आतमध्ये प्रवेश नाही करणार तर तो प्रोटीन होणार पेरिफेरल. ओके बेटा. चला. पेरिफेरल प्रोटीन लाईज ऑन द सरफेस ऑफ द मेम्ब्रेन. बेटा हे सरफेस ऑफ द मेम्ब्रेन वर प्रेझेंट आहेत म्हणजे त्या मेम्ब्रेनच्या पृष्ठभागावर अवेलेबल आहे. हियर दिस इज द सरफेस ऑफ द मेम्ब्रेन अँड ऑन द मेम्ब्रेन देयर इज अ प्रेझेन्स ऑफ द पेरिफेरल प्रोटीन. हा बघा विद्यार्थ्यांनो, हा तुम्हाला बेटा अशाही पद्धतीचा प्रोटीन काढता येईल. हा एक प्रोटीन आहे जो प्रोटीन नॉर्मली प्रेझेंट ऑन द सरफेस ऑफ द सेल मेम्ब्रेन अँड कुड नॉट एंटर इनसाइड द मेम्ब्रेन. सच प्रोटीन इज कन्सिडर्ड ॲज अ पेरिफेरल प्रोटीन. म्हणून पेरिफेरल कळले आणि इंटिग्रल पण कळले. म्हणून मेम्ब्रेन प्रोटीन दोन प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहेत. एक म्हणजे इंटिग्रल असणारे, दुसरे म्हणजे पेरिफेरल असणारे. ओके. वाईल इंटिग्रल प्रोटीन आर पार्शियली. हे बघा इंटिग्रल प्रोटीन पार्शियली म्हणजे अर्धवट. थिकनेस किती आहे? इतकी. एवढ्या थिकनेस मध्ये घुसलाय का तो? नव्हे. मग किती थिकनेस? अर्ध्या. अर्ध्याला इंग्लिश मध्ये पार्शियली. while the integral protein are partially or totally buried. हे बघा हे टोटली आणि हा पार्शियली.
म्हणजे सेलच्या कोणी टोटली गेलाय नाही तर कोणी अर्धवट एंट्री केली, पण बरीड झालेत. बरीडला मराठीमध्ये म्हणून रुतलेले आहेत. जसं चिखलामध्ये एखादी गोष्ट आपण रुतवून ठेवतो त्या पद्धतीनं त्या मेम्ब्रेन मध्ये ते प्रोटीन रुतवलेले आहेत. काही प्रोटीन आरपार रुतवलेत म्हणजे कंप्लीट बरीड झालेत, आणि काही प्रोटीन जे आहेत ते पार्शियली म्हणजे हाफली बरीड झालेले आहेत इन द मेम्ब्रेन. दीज मेम्ब्रेन प्रोटीन ऍक्ट ॲज, आता यांचं काय काम असतं? तर यांचं काम आहे पहिलं अँटीजनचं काम आहे यांचं. अँटीजन, अँटीजन म्हणजे काय? तर अँटीजन इज द केमिकल सबस्टन्स आहे, मॉलिक्यूल आहे, विच कॅन ऍक्टिव्हेट द इम्युन रिस्पॉन्स ऑफ द इम्युन सिस्टीम ऑफ द ह्युमन बिईंग. मानवी शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीला म्हणजे इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट करणाऱ्या सबस्टन्सला और मॉलिक्यूलला आम्ही अँटीजन असे म्हणतो. ते काम करतात ते प्रोटीन. दुसरं एन्झाईमचं काम करतात. प्रोटीन एन्झाईमचं म्हणजे विकरांचं काम करतात. तिसरं कॅरियर. कॅरियर मीन्स काय कॅरी करतात? तर दे आर रिस्पॉन्सिबल फॉर कॅरी ऑफ व्हेरियस टाइप ऑफ आयर्न, व्हेरियस टाइप ऑफ ॲटम फ्रॉम इनसाइड टू आउटसाइड, आउटसाइड टू इनसाइड. म्हणजे मेम्ब्रेन मधून काही ॲटमला बाहेर जायचंय, काही मॉलिक्युल्सला बाहेर जायचंय, काही आयनांना बाहेर जायचंय, तर ते कुठून जाणार? ते त्या प्रोटीन मधून जाणार. काही आयनला, मॉलिक्युल्सला, ॲटमला बाहेरून आत यायचंय, तर ते त्या प्रोटीनच्या मधून येणार. म्हणजे प्रोटीन बिकम चॅनल फॉर द एंट्री ऑफ आयन अँड एक्झिट ऑफ दी आयन. आयनांच्या एक्झिटसाठी आणि एंट्रीसाठी ते काय काम करणार? तर ते काम करणार चॅनलसाठी. ओके, बेस्ट, कळलंय आपल्याला. त्यानंतर रिसेप्टर. रिसेप्टर इज अ स्ट्रक्चर, जे स्ट्रक्चर कुठल्याही प्रकारच्या म्हणजे त्यांचं कनेक्शन असतं नर्व सेल सोबत. रिसेप्टरचं कनेक्शन आहे नर्व सेल सोबत, आणि ते काय करतात नर्व सेल्सला? तर एखाद्या इम्पल्सचं रूपांतर किंवा एखाद्या स्टिम्युलेशनचं रूपांतर इम्पल्स मध्ये करण्याचं काम. स्टिम्युलेशनचं रूपांतर, समजा ही पेन मी माझ्या स्किन मधल्या सेलला टोचवली, प्रिक केली, तर माझ्या स्किनच्या सेलच्या मेम्ब्रेन मध्ये असलेला रिसेप्टर यानं केलेल्या स्टिम्युलेशनला इम्पल्स मध्ये कन्वर्ट करतो. तर दीज receptor is considered as the protein, and the last one is a permeases. हे एका एन्झाईमचं नाव आहे. तर अशा पद्धतीने हे थोडक्यामध्ये आपल्याला एक स्ट्रक्चर होतं. पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ सेक्शनमध्ये आपल्याला फ्लुइड मोझेक मॉडेल जे मांडलं सिंगर आणि निकोलसन या शास्त्रज्ञांनी, त्याबद्दलची चर्चा करायची आहे. तर विद्यार्थ्यांनो, लास्ट वन्स अगेन आय वुड लाईक टू सजेस्ट टू एव्हरीवन दॅट की आपण जर अतिशय छान पद्धतीनं लक्ष दिलं तर कुठल्याही प्रकारचा MCQ, कोणत्याही परीक्षेचा MCQ अजिबात आपल्याला थांबवू शकणार नाही. हा व्हिडिओ फक्त क्लिअरली बघायचा आहे आपल्याला, अँड आय विल हेल्प यू टू क्लिअर ऑल युअर कन्सेप्ट ऑनेस्टली, प्रॉपरली ऑनेस्टली आपण ते कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. कुठलीही अडचण आपल्याला इन केस इन फ्युचरमध्ये अजिबात येणार नाही. तर हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त होता. हा व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा सुद्धा होता, आणि नक्कीच आपल्याला काही अडचण आलेली असेल तर तुम्ही मला विचारू शकता. माझ्या व्हॉट्सअप नंबरशी मला कनेक्ट राहा तुम्ही. तर आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा, अँड गॉड ब्लेस यू ऑल.